महानगरपालिका फक्त हे रजिस्टरवर लिहिलेलं आहे, काय काय नाही आहे. अरे हे महानगरपालिकेचं रजिस्टर्ड आहे की नाही? बरोबर. हां, वरती उल्हासनगर महापालिका लिहिलं आहे की नाही? म्हणजे हा महानगरपालिकेचं हे झालं की नाही? बरं, यादी महानगरपालिकेची आहे की नाही? तर महानगरपालिकेची यादी तुमचं जर ते म्हणतं आमचा संबंध नाही, तुम्ही बोलत आम्हाला तुम्ही का वाटतं? तुम्हाला कोणी सांगितलं वाटतं? आम्हाला कोणी दिली? कुठल्या संस्थेतर्फे वाटतं? तुम्ही नगरपालिकेमध्ये बोला. अरे वाटता काय तुम्ही ते तर सांग ना. मशीन वाटतोय का पण कशासाठी? कारण काय? कारण काय ते दिल्ली लिस्ट दिली आहे. कोणी लिस्ट दिली आहे नगरपालिकेमध्ये. ते हा टाउन हॉलचा प्रिमायसेस आहे. उल्हासनगर महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे टाउन हॉल. आणि इथे मला असं कळलं होतं की मध्यंतरी जी महिला बाल कल्याणाची विभागाची जी योजना आहे की महिलांना मोफत आटा मेकर आणि शिलाई मशीन देण्याची जी योजना आहे, तर त्याचं वाटप ह्या प्रिमायसेसमध्ये सुरू आहे असं मला कळलं. मी त्याची माहिती घ्यायला इथे आलो होतो आणि मला इथे आल्यानंतर असं कळलं की त्यांचं असं म्हणणं आहे, इथे जे लोक आहेत वाटप करतायत, एकतर ते कुठल्या संस्थेचे लोक आहेत, ते महानगरपालिकेचे नाही आहेत, पण कुठल्या संस्थेचे आहेत ते सांगायला तयार नाही आहेत, कुठल्या कंपनीचे आहेत का ते सांगायला तयार. ते एवढंच म्हणतात की आम्ही वेंडर आहोत. परंतु मी त्यांना विचारलं की महानगरपालिकेची कुठली वर्क ऑर्डर वगैरे किंवा कुठलाही एखादा आदेश तुमच्याकडे आहे का की तुम्हाला पॉवर दिलेले आहेत की तुम्ही हे वाटप करू शकता? तर अशा प्रकारचा आदेश त्यांच्याकडे नाही आहे. कालच माझं उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांशी या संदर्भामध्ये बोलणं झालं, तेव्हा मला आयुक्तांनी सांगितलं की हे जे वाटप सुरू आहे त्याचा आणि महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही. परंतु ह्यांच्याकडे जो डाटा आहे तो महानगरपालिकेचा आहे, ह्यांच्याकडे जे रजिस्टर्ड आहे ते महानगरपालिकेचं आहे. आणि महानगरपालिकेने जी लॉटरी योजना काढली होती त्याच्यामधल्या महिलांना हे इथे वाटप करतायत. तर ह्या सगळ्याची कुठेही सांगड लागत नाही आहे की हे लोक कोण आहेत, हा जो माल आणलेला आहे हा कोणी आणला, हा कधी विकत घेतला, हे कोणाला ऑर्डर दिलेली आहे, याचा कोणाला काहीही पत्ता नाही आहे. एक प्रकारची अराजकता आणि अनागोंदी ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचा हा सगळा कारभार आहे. मी जेव्हा आता जस्ट आयुक्तांना सांगितलं की रजिस्टर्ड तुमचं वापरलं जातं आहे महानगरपालिकेचं, तर ते मला असं म्हणाले की त्याचा फोटो व्हिडिओ असेल तर काढून पाठवा, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. आता इथे प्रश्न असा आहे की हे सगळं जे काय मार्च महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू आहे हा पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. राजकीय मोठी मोठी मंडळी याच्यामध्ये सगळी गुंतलेली आहेत आणि त्यामुळे प्रशासन जे आहे ते बिचारा कणाईन होऊन हाताची घडी घालून बसलेलं आहे. त्यामुळे आता नवीन आलेले आयुक्त जे आहेत विकास ढाकणे, ते सुद्धा ह्याच्यामध्ये फार काही कारवाई करतील अशी मला तरी अपेक्षा वाटत नाही. राजकीय मंडळींच्या दबावाखाली हे सगळी गप्प बसणारे लोक आहेत, कणाहीन लोक आहेत आणि त्यामुळे ते कारवाई करतील असं मला वाटत नाही. पण हा भयानक प्रकार आहे की महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये एखादं वाटप होतं आहे. मागच्या वेळेला सुद्धा मार्चमध्ये जे वाटप झालं ते इथेच महानगरपालिकेची शाळा आहे छत्रपती शाहू महाराज विद्यालय म्हणून, तिथे वाटप होत होतं. आणि यांचे जे कर्मचारी आहेत ते महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसलेले होते, तिथून फोन करून सगळ्या महिलांना ते निरोप देत होते. पण महानगरपालिका म्हणते की आम्हाला माहीत नाहीत कोण लोक होते, आम्ही त्यांना ओळखत नाहीत. अनोळखी लोक महानगरपालिकेमध्ये जातात, दुसऱ्या मजल्यापर्यंत निवडणूक कक्षामध्ये बसतात, कॉम्प्युटर चालू करतात, फायली हाताळतात, पण महानगरपालिकेला काही माहीत नसतं. अशी जर महानगरपालिकेमधलं असलं जर प्रशासन असेल आणि ह्या पद्धतीचा कारभार जर आपल्या समाजामध्ये असेल तर हा भयानक प्रकार आहे. मी आता तिथे टाउन हॉलच्या ऑफिसमध्ये पण गेलो, त्यांना मी विचारलं की ही जागा तुम्ही दिलेली आहे का, तर त्यांना ह्याच्याबद्दल काहीही माहीत नाही. ते म्हणतात मला हमको पता नाही आहे. पण आगामी निवडणुका ज्या विधानसभेच्या आहेत त्या डोळ्यापुढे ठेवून मतदारांना लाच देण्याची नाही प्रश्नच नाही ना. मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की लाडकी बहीण योजनेनंतर सुद्धा ह्या सरकारच्या विरोधामध्ये जनमत आहे आणि त्याच्यामुळे ही सगळं मतांचं जे राजकारण आहे की मोफत काहीतरी वाटायचं. आमचं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही स्कीम आणता, मोफत वाटता, त्याच्याबद्दल कोणाचं काय ऑब्जेक्शन नाही, पण त्याला काही चाली रीती पद्धत वगैरे काय आहे की नाही आहे. ज्यांच्याकडे वर्क ऑर्डरच नाही, ज्यांचं कधी कुठलं टेंडर काढलेलं नाही, जो महापालिकेने मागवलेला माल नाही, जे देत आहेत त्यांच्याकडे कंपनीकडे ऑर्डर नाही, असे लोक वाटतायत महापालिकेच्या यादीला आणि महापालिका म्हणते की आमचा संबंध नाही. नरेंद्र मोदींनी त्याचं फार कौतुक केलं या DBT योजनेचं, डायरेक्ट बेनिफिट योजना. का तर म्हणे महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आणि त्यांना चॉईस देणार की त्यांच्या आवडीची कंपनी असेल, त्यांना आवडीची कुठली पण क्वालिटीचे माल असेल तो त्यांना घेता यावा. इथे कुठल्या तरी राजकीय नेत्यांच्या मर्जीमधली त्यांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांचा माल आहे आणि तो महिलांच्या गळ्यामध्ये मोफत वाटतोय म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये एक फडतूस दर्जाहीन माल बिन क्वालिटीचा
या महिलांच्या गळ्यामध्ये मोफतच्या नावाखाली त्यांच्यामध्ये मारतायत आणि महिलांना पण बिचारा या सगळ्या गोष्टी माहिती नसतात की हा आपलाच पैसा आहे. त्याआधी तुम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली होती, त्याचं काय? निवडणूक आयोगाकडे मी तक्रार जी केलेली आहे त्याचा खाली पत्र आलेली आहेत. राज्य निवडणूक आयोग, उल्हासनगर महापालिकेचे कमिशनर, नगरविकासचे उपसचिव आणि त्याच्यानंतर ज्या 24 कल्याणच्या निवडणूक निर्णय अधिकारी होत्या त्यांच्यापर्यंत ती तक्रार आलेली आहे. त्यांच्याकडून अहवाल मागितलेला आहे. मी आता ह्या निवडणुकीच्या आधी राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे की त्या अहवालाचं काय झालं.